पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून पोलीस युनिफॉर्म घालून फिरणार या गुन्ह्यातील मागील 9 महिन्यांपासून फरार पाहिजे आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. फिर्यादी यांचे पती आरोपी हे खासगी नोकरीस असताना देखील सन 2017 पासून ते दिनांक 2/9/2024 रोजी पळतो. आरोपित मजकूर यांनी त्याचे दैनंदिन कामकाजामध्ये स्वतः पोलीस अधिकारी नसताना देखील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादी यांचा पोलीस युनिफॉर्म घालून इतरत्र फिरून तसेच सोशल मीडियावर पोलीस युनिफॉर्मवर त्याचा फोटो अपलोड करून आरोपी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक सागर विष्णू पवार या नावाच्या नेम प्लेट बनवून स्वतःचा पोलीस अधिकारी युनिफॉर्मवरील पासपोर्ट साईजचा फोटो काढून त्याचा वापर सरकारी कार्यालय व सामान्य नागरिकांना पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून त्याच्या स्वार्थ व आर्थिक फायद्यासाठी लोकांना दमदाटी व धमकावून फसवण्याचे गुन्हे करत असल्याची फिर्यादी यांना खात्री झाल्याने फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता आरोपी याने फिर्यादी यांना धमकावणे, मारहाण करणे तसेच विविध हत्याराने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देणे याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे आरोपी सागर विष्णू पवार याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी सागर पवार हा साळुंखे नगर, खुटवड नगर, अंबड, नाशिक या ठिकाणी फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी यांनी सापळा लावून विष्णू पवार वय 37 वर्षे यास ताब्यात घेतले. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार तेजस मते, प्रवीण वानखेडे, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार, जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.